श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार मंडळी. आज ना मंडळी एक नाश्त्याचा भन्नाट असा पदार्थ बनवलेला आहे आणि मटारपासून बनवलेला आहे. जोपर्यंत मटारचं सीझन आहे तोपर्यंत हा भन्नाट असा नाश्ता बनवून पहा. खा, कुरकुरीत क्रिस्पी लागत होता आणि मस्त असा अजिबात तेलकटसुद्धा झालेला नाही. तुम्ही बघू शकताय मस्त असा वरनं क्रिस्पी झाला होता. क्रिस्पी होण्यासाठी सुद्धा मी ते एक टिप्स सांगितलेलं आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला सुद्धा विसरू नका. मुलांच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकताय. मस्त झाला होता. तर जास्त वेळ न वाया घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथं 1 वाटी 1.5 वाटी मी मटार घेतलेला आहे. क्वांटिटी जर जास्त प्रमाणात बनवायची असेल तर तुम्ही जास्त मटारसुद्धा घेऊ शकताय. इथे एका पॅनमध्ये मी पाणी उकळतं केलेलं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आपल्याला आणि हे मटार मऊ पडेपर्यंत उकडून घ्यायचं आहे. आता इथं मटार तवर आपले उकडत आहे. मी इकडं कांदा वगैरे कापून घेतलेला आहे अगोदरच. बरं, आता याच्यामध्ये कांद्याचा सुद्धा वापर करायचा आहे. 1-2 ते 3 मिनटामध्ये मटार आपले मऊ पडतात. बघू शकताय मस्त असे मऊ पडलेले झाले की मग गॅस बंद करून घ्यायचा. एका चाळणवर हे मटार काढून द्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण राहिला नाही पाहिजे. तर बघू शकताय मस्त असं ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. बरं, आता याला मॅश करायचे आहेत. असं मॅश करायचे आहेत की मोठं मोठं राहिलं पाहिजे, म्हणजे मटार आपल्याला वरती दिसले पाहिजेत. नाश्त्याचा पदार्थ जो बनवणार आहे ना आपण, टिक्की म्हणा किंवा नाश्त्याचा पदार्थ म्हणलात तरी चालेल. तर अशा पद्धतीचं मी मॅश करून घेत आहे. मोठं मोठंच ठेवायचं आहे किंवा चपटे ठेवलं तरी चालेल. तर इथं मॅश करून झालेले आहेत मटार सगळे आपले. आणि आता याच्यामध्ये बाकीचे दिनस मिक्स करून घेणार आहोत. सर्वात अगोदर मी इथं लसूण वाटून घेतलं होतं, तर आता ते लसूण याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. आता इथं बेसनचं पीठ घेतलेलं आहे वाटीभर, तर बेसनचं पीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये. तर बघू शकता इथं मी कांदा आणि बारीक कोथिंबीर कापून घेतली होती, ते सुद्धा याच्यामध्येच टाकून द्यायचं आहे. कांद्याचं प्रमाण तुम्हाला हवा तितका कमी जास्ती करू शकताय. आणखीन जर जास्त टाकायचं असेल तर ते सुद्धा टाकू शकताय. आता क्रिस्पीपणा येण्यासाठी मी इथं अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हातावर क्रश करून एक ओवा टाकून दिलेला आहे, पाव चमचा. इथं पांढरे तीळ टाकलेले आहेत. आता पांढऱ्या तिळानं खूप छान चव येते म्हणून मी पांढऱ्या तिळाचा वापर केलेला आहे. तिखट आपल्याला आवडीप्रमाणे घालायचं आहे, कमी जास्ती. तर तिखट 1 चमचा मोठा भरून टाकलेला आहे. हळद टाकलेली आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. बरं, आता याला एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून मटारमधलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते पिठामध्ये कोट होईल आणि आपल्याला लागल तितकं पाणी घालून आपण पीठ मळून घेणार आहोत. कालवून नाही तर मळून घेणार आहोत. तर आता इथं बघू शकताय थोडं थोडं पाणी घालून मी सैलसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे म्हणू शकता इथं. तर बघू शकता आपल्याला टिक्की बनवायची आहे किंवा नाश्त्याला कोणताही आकार देऊ शकताय तुम्ही. या टिक्कीला टिक्कीचा मी आकार देत आहे, गोलाकार. तुम्ही चौकोन वगैरे आकार देऊ शकताय, या ठिकाणी त्रिकोणी करू शकताय. तर मी इथं गोलच करत आहे. तर बघू शकता अशा पद्धतीचे पातळसर आपल्याला टिक्क्या बनवायच्या आहेत. बघू शकता इथं मी कशा पद्धतीचं बनवत आहे. आणखीन थोडंसं कमी पीठ घेऊन दुसरी जी टिक्की आहे ते मी पातळ बनवलेली आहे, म्हणजे कुरकुरीत लागेल म्हणून. तर बघू शकता बाकीच्याही टिक्क्या अशाच पद्धतीने बनवून घ्यायच्या आहेत आपल्याला. टिक्क्या बनवून झाल्या की इथं तेल गरम करायला अगोदरच ठेवलं होतं. तेल मीडियम गरम करायचं आहे, जास्त धूर उठेपर्यंत आपल्याला तेल गरम करायचं नाही. आणि आता तेल गरम झालं की याच्यामध्ये हे टिक्क्या जेवढ्या मावतील तेवढ्या आपल्याला सोडून द्यायच्या आहेत. बरं, आता सोडल्याच्या नंतर आपण हे कमीत कमी 1 ते 2 ते 3 मिनटापर्यंत अशाच तळू द्यायच्या आहेत आपल्याला. याला हात लावायचा नाही किंवा चमचा लावायचा नाही. तर बघू शकता या ठिकाणी जे तेलाच्या बाहेर आहेत ते आतमध्ये टाकलात तरी चालेल, पण 1-2 ते 3 मिनटाच्या नंतर याला कलता लावा किंवा चमचा लावा आणि उलटपुलट करून ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे म्हणू शकताय. खूप छान लागतात ह्या टिक्क्या खायला किंवा नाश्त्याला सुद्धा बनवू शकताय. जे आतमध्ये आपण पांढरे तीळ वापरलेले आहेत ते खाते वेळेस दाताखाली आले की खूप छान लागतात हे टिक्क्या. कुरकुरीतसुद्धा होतात. आता उलटपुलट करून मीडियम करून गॅस आपल्याला
हे तळून घ्यायचं आहे. बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे आपल्या टिक्क्यांना. अप्रतिम दिसत आहेत, चवीला सुद्धा भन्नाट लागतील ह्या टिक्क्या. नक्की ट्राय करा. आणि बाकीच्याही टिक्क्या मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. तर अशा पद्धतीच्या नक्की बनवून पहा. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. त्यांना पण अशा नवनवीन पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील. नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.